तर रामराम मंडळी, व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आपलं हेअर ट्रान्सप्लांटला आज 11 दिवस कंप्लीट झाले आणि 10व्या दिवशी वॉश करावं लागतं. तर मी वॉश करून आल्यानंतरची कंडिशन तुम्हाला दाखवतो आहे. एकदम प्रॉपर आहे, काही पेन वगैरे कुठंच नाही आहे, सगळं ओके आहे. तर मित्रांचे प्रश्न होते या 10 दिवसात मला खूप, कुठे गेलं, किती खर्च आला, किती हेअर ट्रान्सप्लांट केले. तर सर्वात आधी म्हणजे मी 2600 ग्राफ्ट इम्प्लांट केले त्या ठिकाणी. 50,000 रुपये ऑल ओव्हर मला खर्च आलेला आहे. आणि देवाशास हेअर ट्रान्सप्लांट अँड कॉस्मेटिक सेंटर जळगाव या ठिकाणी मी ही सर्जरी केली. नॉर्मल स्किन सर्जरी आहे, खूप आत डीपमध्ये जाऊन सर्जरी होते असं काही नाही आहे. पहिले ते लोकल इनेस्थेशिया देतं आपल्याला, ही पूर्ण जागा बधीर करून टाकता, त्याच्यानंतर ते सर्जरी करता. 8-9 तासाची जवळपास ही सर्जरी होती माझी. मध्ये थोडासा जेवणासाठी त्यांनी मला वेळ दिलेला होता. तर अशा प्रकारे ऑल ओव्हर हे माझ्यासोबत झालं. अजून मेन म्हणजे या 10 दिवसात काळजी काय, तर बाईक सर्वात आधी चालवायचं टाळायचं असतं. बाईक चालवायची नसते. जेवढं कमी बाहेर निघता येईल तेवढं निघायचं, शक्यतो घराच्या बाहेर निघायचंच नाही. आणि प्रॉपर रेस्ट करावा लागतो, आराम घ्यावा लागतो खूप. त्याच्यानंतर त्यांनी जे मेडिसिन दिले आहेत ते घ्यायचे असतात. आणि डाएट प्रॉपर फॉलो करावा लागतो, जे त्यांनी सांगितलं आपल्याला. ज्युसेस वगैरे, लिक्विड डाएट, जेवण वगैरे तुम्ही नॉर्मल करू शकता सगळं. तर ऑल ओव्हर 10-11 दिवसाचा माझा हा एक्सपिरियन्स होता. अजून कोणाला काही प्रॉब्लेम असतील, मेसेजेस, काही क्युरीज असतील, तर तुम्ही काही प्रश्न असतील तर मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता किंवा कमेंट करून सुद्धा विचारू शकता. माझ्याकडनं जेवढी शक्य होईल तेवढी मदत मी नक्की करेन. थँक्यू.